रिमझिम पाऊस आणि फॅमिली शॉपिंगची जबरदस्त क्रेज. श्री रमेश टेक्सटाइल मध्ये सुरू झालीये धमाकेदार मान्सून ऑफर. सणासुदीसाठी साड्यांचे असंख्य प्रकार, लेटेस्ट लेडीज वेअर, ट्रेंडी मेन्स वेअर आणि लहान मुलांचे कपडे, सर्व काही एका छताखाली, तेही सर्वोत्तम दर्जात. व्हरायटी भरपूर आणि किमती तुमच्या बजेट मध्ये. आजच या श्री रमेश टेक्सटाइल, पोलीस स्टेशन जवळ, कराड, तासगाव रोड, पलूस. जनतेवर जो दरोडा टाकलाय त्या दरवाढीचा मी जाहीर निषेध करतो प्रथम. आणि सत्ताधाऱ्यांचं असं मत आहे की विरोधक हे कायम सत्ताधाऱ्यांचे विरोधक कायम मुद्दाम बोलतात. मला एक सत्ताधाऱ्यांना सांगायचं आहे, विरोधकांचं कामच हे आहे की सत्ताधाऱ्यांच्या प्रशासनातल्या चुका जनतेसमोर मांडणं आणि जनतेला अन्यायाविरुद्ध जागृत करणं हेच आमचं काम आहे. आतापर्यंत हेच करत चालून येणाऱ्या काळात 5 वर्ष हेच काम आमचं पुढे राहील, हे मला त्यांना ठामपणे सांगायचं आहे. सत्ताधाऱ्यांचं असं त्यांनी खोटी बातमी पसरवली की विरोधकांच्यावर आमचं करवाढी संदर्भात आमचं बोलणं झालंय. हे 7 खोट आहे. मी आज पोलीसकरांना सांगतो, 1 महिन्यापाठी ज्यावेळी पोलीसकरांना नोटीस आल्या त्यावेळी आम्ही सत्ताधाऱ्यांना मीटिंग मध्ये सांगितलं होतं की हा विषय तुम्ही विषय पत्रिकेने घ्या. आणि तसं राष्ट्रवादी पक्ष, भाजप पक्ष या दोन्ही पक्षाने आपापल्या पक्षाच्या वतीनं तसं लेखी स्वरूपात पत्र दिलेलं. कारण लेखी स्वरूपात पत्र दिल्यानंतर तो विषय अजेंड्यावर मासिक पेठेवर आल्यानंतर त्याची चर्चा करावी लागते, त्याचं प्रोसिडिंग तयार होतं. हे कायद्यानं अतिशय चांगलं असतं, ते सत्ताधाऱ्यांसाठी दाखल असतं. म्हणून यांनी मुद्दाम हा विषय भेटलेला आहे आणि खोटी बातमी पलूसकरांच्या जनते सोडली की आमच्यावर चर्चा केली, अशी कुठलीही चर्चा त्यांनी केलेली नाही. त्याचबरोबर सर्वात महत्वाचा आणि ज्या विषयामुळे आज पलूसचं वातावरण गेले 1 महिना तंग झालेला आहे, तापलेला आहे, तो विषय म्हणजे करवाढ ही शासनाने केली आहे. सत्ताधारी म्हणतात करवाढ ही शासनाने केलेली आहे, आम्ही केलेली नाही, हे लक्षात घ्या. आणि ही ही भाषा आणि वस्ती माग या सत्ताधाऱ्यांना आहे. तर मला सांगायचं आहे, शासनाचा नियम काय आहे प्रशासनाचा की दर 5 वर्षानं तुम्ही 40% करवाढ ही तुमच्या शहराच्या विकासासाठी करू शकता. हा नियम आहे, कायदा नाही. कुठलंही शासन कर लादू शकत नाही, हा कायदा नाही, नियम आहे. नियम काय आहे तर जी सत्ताधारी मंडळी, जी आज नगरसेवकांची बॉडी जी निवडून आल्या, त्या निवडून आलेल्या बॉडीला अधिकार आहे. त्या बॉडीने, निवडून आलेल्या बॉडीने एक ठराव केला पाहिजे की माझ्या शहरासाठी आणि माझ्या जनतेसाठी 10%, 5%, 15%, 20% करवाढ ही योग्य आहे, असा ठराव करून तो प्रशासनाला पाठवायचा असतो. आणि असा कायदा आहे 1965 साली. तो कायदा मी पत्रकारांना आज दाखवतोय की 1965 साली जो कायदा झालाय आणि त्या कलम 150 मध्ये 4 या कायद्यात काय म्हणलंय, या अधिनियमाच्या अन्य कोणत्याही तरतुदीमध्ये काही अंतर्भूत असले तरी परिषदेस या अधिनियमाच्या तरतुदीनुसार निर्धारित करता येईल. अशा दरांनी, हे लक्षात घ्या, अशा दरांनी व अशा दिनांकास आणि त्या दिनांकापासून इमारतीच्या व जमिनीच्या भांडवली मूल्यांच्या आधारे नगरपालिका क्षेत्रातील व इमारतीवर व जमिनीवर मालमत्ता कर बसवण्याची पद्धत स्वीकारण्याचा ठराव संमत करता येतो. हा कायदा आहे. हे मुद्दा मी सत्ताधारी सांगत नाही. याचं कारण काय आहे, ती अन्यायकारक करवाढी लादायची, विकासाचा नाव घ्यायचं प्रशासनावर, त्या विकासातून परत भ्रष्टाचारातून परत पैसा मिळवायचा आणि परत सत्ता. हे जे समीकरण यांचं 20-25 वर्ष चाललंय, ह्याच अधिकाराने आत्ताही चालू आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, कायद्यानं ही दरवाढ कमी होऊ शकते. हा जर करवाढ रद्द करायचा आणि त्याची कमी करायचा सर्वस्वी अधिकार हा या निवडून दिलेल्या बॉडीकडे आहे. आणि विविध नगर परिषदेने ते करून दाखवलेलं आहे, पण यांना ती करायची नाही, कारण यांना भ्रष्टाचारासाठी पैसा कमी पडतोय. सत्ताधाऱ्यांनी काय उदाहरण दिलंय की कडेगाव विटा कवठे महानगरपालिका नगर परिषदेमध्ये करवाढ झाल्या, विरोधक तिथं का बोलत नाहीत. आम्हाला पलूसच्या जनतेने निवडून दिलंय, मला काय कडेगाव आणि विटाच्या जनतेने निवडून नाही. माझी बांधिलकी ह्या जनतेची आहे. त्यामुळे ह्या जनतेवर त्यावेळी अन्याय होईल, त्यावेळी आम्ही सगळे रस्त्यावर उतरू आणि येणारा काळ सुद्धा 5 वर्ष आम्हाला तुमच्या चुकांचा जनतेसमोर आम्ही मांडण्याशिवाय राहणार आहे. आणि तुम्ही आज आम्हाला उदाहरण देताय, तुम्ही ज्या नेत्याचे विचार राजकारण करताय, समाजकारण करताय, त्याच
सन्मान्य बाळासाहेब कदमांनी सांगलीच्या अन्यायकारक करवाढीला विरोध जाऊन केलाय. त्यांचं काहीतरी शिका. जर एकीकडे एका दुसरीकडे असं करता येत नाही. बाळासाहेबांच्या विचारावर चला, नाहीतर तुम्ही जो अजेंडा आता 20 वर्षापासून चालवलाय की भ्रष्टाचारानंतर सत्ता, ते तुम्ही ठरवा. त्याचबरोबर सत्ताधारी पहिल्यापासून सांगत आले की प्रशासनाने करवाढी केली, आम्ही काही करू शकत नाही. आणि आता गेल्या 15 दिवस महिनाभर जसं भरूचमध्ये याचा जो जनआक्रोश माणसाच्या वेदना ज्यावेळी त्यांच्या समोर गेल्या, त्यावेळी आता हे म्हणायला लागले की आम्ही करवाढ करतो. मग आता तुम्हाला कायदा कुणी दिला? कधी करायचा? पहिल्यांदा तुमचा ठेका होता, मनमानी होती की आम्ही करू शकत नाही. हे का झालं? तर तुमच्या सर्वांच्या जी एकीमुळं आज हे झालंय, हा मोर्चा झाला म्हणून हे झालं. आज सत्तेचा नाश तुम्ही सगळ्यांनी आज उतरून दाखवलंय आणि येणाऱ्या काळात आपल्याला अशाच गोष्टी आपल्याला पुढे न्यायच्या आहेत. त्याचबरोबर पलुसकरांना मी एक विनंती करतो की आमच्यावर विश्वास तुम्ही आज जो ठेवलाय, मी आज छत्रपती शिवाजी महाराज आणि सद्गुरू धोंडी महाराज यांच्या पायाला स्पर्श करून सांगतो, तुमच्या विश्वासाला तारा मी कुठे जाऊन देणार नाही. येणाऱ्या 5 वर्षापर्यंत फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच काम केलं जाईल. आमची सर्व नगरसेवक टीम असू दे. आज आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला की कुठल्याही राजकीय जोडे ते पलूच्या हद्दीच्या बाहेर एक चर्चा गावात आहे की हे आधी करायला पाहिजे होतो. नक्कीच मी माफी सगळ्या पलुसकरांची मागतो, कारण तुम्ही आम्हाला सत्ता द्यायला बसला होता पण आम्हाला घ्यायला कळली नाही. त्याबद्दल मी तुमच्या मनापासून हात जोडून माफी मागतो, कारण वेळ गेल्या पण मागचं करण्यात आलं नाही. परमेश्वर पण चुकते, आपण तर माणसं आहे. येणाऱ्या काळात आमच्याकडे कसली चूक करणार नाही. तुम्ही जे आम्हाला आधी सत्ता ते असणारी माणसं सुद्धा जे 2-3 नंबर मध्ये जी फळे ते आम्हाला मदत करते. पण ज्यातून तुम्हाला ज्या गोष्टी कायद्याने काय सांगायच्या आहेत त्या आम्हाला तुम्ही सांगू शकताय. आणि तुम्हाला दुसरा एक महत्वाचा मुद्दा की हास्यास्पद परवा घडला की एका व्यक्तीने आपल्या ज्येष्ठ मार्गदर्शक भलुसेच्या काँग्रेसचे त्यांनी सांगितलं की 5 कोटी नगर परिषदेचा इमारतीचा निधी हा बाळासाहेब कदमांनी आणलाय आणि तो विरोधकांनी कडेगावला पाठवलाय. खरं तर इतकं खोटं त्यांच्या बसणाऱ्या शेजारच्या व्यक्तीने केलं असतं नाही, मी मांडलं असतं. कारण ती व्यक्ती कायम खोटं बोलत चालू केलं. पण ह्या वैभवराजी फुलार साहेबांना शब्द शोभत नाही. दत्राट शब्द वापरा. आणि त्यावेळी तर ही जी 5 कोटीचा निधी आहे तो निधी कुणी मंजूर केला? तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रकांत पाटील यांनी आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तो 5 कोटी निधी आणला. चंद्रकांत पाटील मी आपल्याला एवढं सांगतो, चंद्रकांत पाटील एकदा काय काम कुठलं हातात घेतलं की त्यांची पाठ सोडत नाही, ते पूर्ण करून दाखवतो. आणि म्हणून पळूचं मगाशी उदाहरण त्यांनी दिलं. पळूच नगरपंचायतीमध्ये नगर चौकाला बसायला जागा नव्हती, नगरपालिकेची इमारत बांधायची होती. माझ्याकडे आले, ताबडतोब दुसऱ्या दिवशी जिल्हा काढून दिला आणि त्यांचे पैसे रिलीज करून टाकले. आणि म्हणून हे 5 कोटी एकनाथजी साहेबांनी चंद्रकांत पाटील यांच्या मार्फत पुरुषा दिले. त्यांनी का स्वीकारलं नाही? कारण सांगितलं की 5 कोटी आमचं भागत नाही. तर कायदा काय आहे? महाराष्ट्रात अ क वर्गावर आहे आणि क वर्गात आपली नगर परिषद असते. महाराष्ट्रात जेवढ्या क वर्गातले नगर परिषद त्यांना 5 कोटी निधीला शासनाने दिलेला आहे. 5 कोटीच्या वरती मिळत नाही. तुम्ही सुरुवातीला काम चालू करून दुसरा प्रस्ताव पाठवू शकता. यांना करायचं काय नव्हतं? कारण भाजपचं नाव, भाजपच्या नेत्यांचं बोर्डावर नाव लागल. लाज वाटली पाहिजे की 25-30 वर्ष तुम्ही राजकारण करता पण साधली मार्ग बांधू शकला नाही तुम्ही सभासदांना. त्यामुळे ही दुर्गौरव आणि कारण सांगितलं वेगळं की बाळासाहेबांनी केले. मी बाळासाहेबांना विनंती करतो की तुम्ही येऊन पोहोचले जनते सांगावं खरं खोटं की तुम्ही मंजूर केली का? चंद्रकांत पाटील एकनाथ शिंदे साहेबांनी केल्या. तुम्ही म्हणता का की माझ्या परवानगीशिवाय देवेंद्र फडणवीस साहेबांचं हेलिकॉप्टर भरून उतरू शकत नाही? एवढी ताकद असली तर मग भरूच्या जनतेचा कर कमी करायला तुम्हाला काय अडचण आहे? नुसता दिखावापणा आणि फॉरेन ट्रिप लागण्यासारखं भरूचला आपला साईड देऊ नका. जनतेचे आवाज तुम्ही केला पाहिजे, ही सगळ्यात महत्वाचं आहे. कारण ज्यावेळी भरूची नगर परिषद चालू होते आमदार साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की मी स्वतः प्रत्येक 3-6 महिन्याला इथे मिटिंग घेईल. आज 6 महिने झाले आमदार पत्ता आपले कुठे आहेत काय माहित नाही, शोध घ्यायला लागेल.
मी एवढंच पुन्हा एकदा सांगतो, या झालेल्या करवाढीचा तीव्र देशाचा निषेध करतो आणि हा लढा असाच पुढे चालू राहील. आम्ही तुमच्या पाठीशी होय. राजकीय लढा हा वेगळा चालू ठेवणार आहे आणि पुन्हा या गोष्टीचा निषेध